In previous lecture, we studied what is meant by conical pendulum and what is meant by banking of road. These two are extremely important topics, banking of road and conical pendulum. Let's start another topic, vertical circular motion. Last topic of this chapter. This chapter मध्ये सर्क्युलर मोशन मधला लास्ट टॉपिक आहे. अजून रोटेशनल मोशन राहिलं आपलं. वर्टिकल सर्क्युलर मोशन तीन फॉर्म्युले ह्याचे टेन्शनचे नॉर्मलचे टेन्शनचे तीन फॉर्म्युले अँड तीन इक्वेशन आणि दोन फॉर्म्युलेत बघा. आणि अतिशय भाजलेला टॉपिक आहे. एकदम सोप्पा आहे, काही अवघड नाही. वर्टिकल सर्क्युलर मोशन नावच आहे. वर्टिकल सर्क्युलर मोशन व्हॉट डज इट मीन? नाव वर्टिकल मध्ये उभं, हॉरिझॉन्टल मध्ये आडवं. समजा आता हा पेन घेतला मी आणि त्याला फिरवलं सर्कलमध्ये, तर हे काय झालं? हॉरिझॉन्टल प्लेन. हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये मोशन आहे. हे मी हाच मार्कर घेतला असं फिरवलं, प्लेन कसलं आहे? वर्टिकल. म्हणजे असं मोशन असेल तर इट इज कॉल्ड एज हॉरिझॉन्टल, असं असेल तर इट इज कॉल्ड एज वर्टिकल. म्हणजे देअर आर टू टाइप्स ऑफ सर्क्युलर मोशन. एक तर हॉरिझॉन्टल असेल या प्लेनमध्ये किंवा वर्टिकल असेल असं. त्यातलं आपण बघायचं वर्टिकल सर्क्युलर मोशन. म्हणजे मेकॅनिझम चेक करायचं आपल्याला की वर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये कोणकोणते फोर्स लागतात, काय काय होतं नक्की वर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये. काय करणार? सोपं आहे. स्ट्रिंग घ्या, एक स्ट्रिंगला ऑब्जेक्ट टाय करा आणि ते सर्कलमध्ये फिरवा. वर्टिकल. हे घ्या, ह्याला दोरी लावा आणि दोरी अशी सर्कलमध्ये फिरवा. असं फिरल ते म्हणजे कंटिन्युअसली. दिस कॉल्ड एज वर्टिकल सर्क्युलर मोशन. एक डायग्राम काढतो मी. मोठा सर्कल आहे, जसं लिहिलं आहे ना मी वहीमध्ये, आत्ता लिहितो बोर्डवरती, तसं तुमच्या वहीमध्ये लिहा. एक मोठा सर्कल आहे, काढा सुद्धा एवढं काढा. हा सेंटर आणि सेंटर रेडियस आर असं जॉईन करा. सेंटर आर आर आणि पण रेडियस काय आर. आणि तीन पॉईंट घेतो मी. पॉईंट ए, पॉईंट बी, पॉईंट सी आणि इकडं वर्टिकली अपोजिट पॉईंट डी. नीट बघा मेकॅनिझम काय बघा. चार पॉईंट घे सर्कल होते डायमेट्रिकली अपोजिट. टॉपला ए, खाली बी, सी अँड डी. डायमेट्रिकली अपोजिट पॉईंट्स. मला सांगा, हे जे आणले ना हे सर्कलची रेडियस, हे काय माहिती का? ॲक्च्युली ही स्ट्रिंग आहे, दोरी. ही दोरी आहे, ही पण दोरी आहे. मी ॲक्च्युली सर्कलमध्ये फिरतोय ना तो ऑब्जेक्ट कंटिन्युअसली. सो दिस इज कॉल्ड एज स्ट्रिंग, दिस इज कॉल्ड एज स्ट्रिंग. ही पण स्ट्रिंग आहे आणि ही पण काय स्ट्रिंग आहे. म्हणजे कोणत्याही पार्टमध्ये सर्कलच्या देर इज प्रेझन्स ऑफ स्ट्रिंग, म्हणजे दोरी आहे. मग आता मला एक सांगा की ऑब्जेक्टवरती कोणकोणते फोर्स लागतात. सिम्पल लॉजिक आहे माझं की प्रत्येक, आता हा ऑब्जेक्ट आहे बघा, हा पॉईंट ॲक्च्युली हा ऑब्जेक्ट आहे, बॉल आहे, मी दोरीला लावलं आहे. हा पण बॉल आहे, दोरीला लावला आहे. हा बॉल आहे, दोरीला लावला आहे. ऑब्जेक्ट आहे कसं आहे? तुम्हाला तीन ऑब्जेक्ट आहेत. एकच ऑब्जेक्ट आहे, दोरी लावली आणि ते मी सर्कलमध्ये फिरवते. फक्त वेगवेगळ्या टाईम इंटरवलला आधी मार्कर कुठं असणार? इथं असेल. आफ्टर टाईम इथं असेल, नंतर इथं असेल, नंतर इथं असेल. म्हणजे वेगवेगळ्या टाईमला त्याची पोझिशन काय असणार आहे? डिफरंट असणार आहे. मी फक्त पोझिशन काढली. म्हणजे पॉईंट ए, बी, सी, डी आर दी पोझिशन्स ऑफ दिस मार्कर. चालते, स्ट्रिंग ओके, समजलं. फोर्स कोणते लागणार ते सांगा मला आधी, की प्रत्येक ऑब्जेक्टवरती कोणता फोर्स लागेल. एक तर फोर्स कॉमन आहे, ग्रॅव्हिटी. अर्थवरती कोणताही ऑब्जेक्ट घेतला, मी जर तुम्हाला म्हणलं की टेल मी द फोर्स ॲक्टिंग ऑन इट, तुम्ही काय म्हणणार? पहिलं सर ग्रॅव्हिटी. अर्थ खाली ओढतोय ना, पहिला कोणता लागणार? ग्रॅव्हिटीचा. झालं. मग सगळ्या ऑब्जेक्टवरती एक फोर्स कॉमन आहे, कोणता? ग्रॅव्हिटी. एम जी, एम जी आणि खाली काय लागणार आहे? एम जी. चारही ऑब्जेक्टवरती एम जी फोर्स काय होणार? ॲक्ट होणार. सिम्पल आहे, काय अवघड नाही आहे. अजून दोरी वापरताय तुम्ही. दोरीत काय असणार? टेन्शन. आणि टेन्शन कसं लागणार दरवेळेस? ऑलवेज ॲक्ट्स अवे फ्रॉम ऑब्जेक्ट. आता बघा, ऑब्जेक्टपासून अवे, बी पॉईंट आहे ना, टेन्शन इन बी. ऑब्जेक्टपासून अवे, टेन्शन इन ए. ऑब्जेक्टपासून अवे, टेन्शन इन सी. ऑब्जेक्टपासून अवे, टेन्शन इन डी. सिम्पल आहे. टेन्शन फोर्स ऑलवेज ॲक्ट अवे फ्रॉम द ऑब्जेक्ट. तुमचा ऑब्जेक्ट इथं असेल तर त्यापासून लांब खाली, इथं असेल लांब वरती, अलीकडं या साईडला. तर दीज आर दी टेन्शन्स ॲक्टिव्ह ऑन दी पार्टिकल. एवढेच फोर्स आहेत. अजून कोण आहे का? कोण आहे अजून? ग्रॅव्हिटी ओढती आहे आणि दोरी लावल्यामुळे टेन्शनचा फोर्स. अजून कुठला आहे का? देर आर टू फोर्सेस ॲक्टिव्ह ऑन द वर्टिकल सर्क्युलर मोशन. फर्स्ट इज टेन्शन इन द स्ट्रिंग अँड सेकंड ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग ऑन दी पार्टिकल. हे चार टोटल दोन फोर्स आहेत. चालते, ओके. आता करायचं आहे काय करायचं आहे माहिती आहे का? मला प्रत्येक पॉईंटवरती इक्वेशन लिहायचं आहे. या पॉईंटवरती, या पॉईंटवरती आणि या पॉईंटवरती इक्वेशन लिहायचं आहे. मला सांगा, हा जो पार्टिकल आहे तो काय करतोय? सर्क्युलर मोशन करतोय. मग सर्क्युलर मोशन जर करायचं असेल, तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की फॉर द सर्क्युलर मोशन ऑफ ऑब्जेक्ट अ पर्टिक्युलर फोर्स इज एक्स्ट्रीमली नेसेसरी.
पर्टिक्युलर फोर्स इज एक्स्ट्रीमली नेसेसरी. कोणता? सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे प्रत्येक पॉईंटवरती ABCD कुठलाही पॉईंट घ्या, हा पॉईंट जर घेतला तुम्ही, हा कुठलाही पॉईंट घ्या, आतमध्ये काय लागणार आहे? सेंट्रिपिटल फोर्स. मला काय करावं लागेल माहिती आहे का? मी तिघांची इक्वेशन लिहितो. काय होईल? डायग्राममध्ये पेपरमध्ये डायग्राम काढायची, पेन्सिलने पेपरमध्ये डायग्राम काढायची, फोर्स लिहायची, खाली थेरी लिहायची. कन्सिडर अन ऑब्जेक्ट विच इज टाईड टू अ स्ट्रिंग अँड इज रोटेटेड इन व्हर्टिकल सर्कल. तुम्हाला काय माहिती आहे डायग्रामबद्दल? फिजिक्समध्ये कसं असतं माहिती आहे का? समजा हे प्रूफ आहे. समजा हा क्वेश्चन आला की डिराईव्ह द एक्सप्रेशन फॉर टेन्शन इन द स्ट्रिंग इन द व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. हा क्वेश्चन आहे. काय करणार तुम्ही? डायग्राम काढायची पेन्सिलने. आता डायग्राममध्ये जे तुम्हाला माहिती आहे ना ते फक्त इंग्लिशमध्ये लिहायचं आहे खाली. हिंदी नाही बरं, इंग्लिशमध्ये खाली लिहायचं आहे. की आता तुम्हाला काय काय दिसतंय? मला यात ऑब्जेक्ट दिसतोय, मला काय दिसतंय? स्ट्रिंग दिसतीये. अजून काय दिसतंय? फोर्स MG अँड टेन्शन. सर्कलची रेडियस 4 पॉईंट्स दिसत आहेत. तेवढीच माहिती फक्त इंग्लिशमध्ये लिहायची. गप्पा गोष्टी तुम्हाला माहिती देते. आता निबंध 10वीत कसं लिहिता तुम्ही? आन्सर एवढा असेल तुम्ही एवढं करून लिहिता, त्यात तुम्ही एक्सपर्ट आहे. फक्त एवढी माहिती लिहायची की कन्सिडर अन ऑब्जेक्ट विच इज टाईड टू द स्ट्रिंग अँड इज रोटेटेड इन व्हर्टिकल सर्कल हॅव्हिंग रेडियस स्मॉल r. Consider 4 points A, B, C, D as shown in the figure. Due to presence of string, there is a tension in that string during the motion of this object. So, force mg will act on each point on the circumference of the circle as shown in the figure, and tension always acts away from the object. म्हणजे एवढं जे लिहिलं आहे ना ते फक्त लिहायचं तुमच्या हिंदीमध्ये. झालं आता हे लिहिलं तुम्ही इंग्लिशमध्ये, हे झालं की आता खाली काय लिहायचं की फॉर पॉईंट ए. मी लिहितोय बघा, मी कसं लिहितोय बघा, फॉर पॉईंट ए. लक्षातच ठेवायचं प्रूफ बघा ए साठी. आता पॉईंट ए वरती मला सांगा फोर्स किती आहेत? टेन्शन आणि mg. अजून कोणतं आहे? ते सर्कलमध्ये फिरते त्यामुळे आत काय लागणार? सेंट्रिपिटल फोर्स. कुठे येतो? इनवर्ड. मला एक सांगा की पॉईंट ए ला सेंट्रिपिटल फोर्स लागतोय आतमध्ये. म्हणजे सेंट्रिपिटल पण फोर्स आत आहे, टेन्शन पण आत आहे, mg पण आत आहे. मग मी काय म्हणणार माहिती आहे का की these two forces provide the necessary centripetal force for the motion of this object at point A. Therefore, tension in A plus mg is equal to mva square divided by radius of circle. Equation number 1. काय डाऊट आहे का? काय केलं मी? हा सर्कलमध्ये ऑब्जेक्ट फिरतोय तर पॉईंट ए जवळ असा एक फोर्स असणार आहे की जो प्रोव्हाइड काय करतोय? सेंट्रिपिटल फोर्स. मग कोणता फोर्स आहे तो? टेन्शन आणि वजन दोन्ही सेम डायरेक्शनला आहे, त्यामुळे दोघांची काय केली मी? ॲडिशन. अँड दिस फोर्स प्रोव्हाइड्स नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स mv²/r फॉर द सर्क्युलर मोशन ऑफ ऑब्जेक्ट mva²/r. इक्वेशन नंबर 1 करा. लिहून घ्या, तिघांची इक्वेशन लिहून घ्या. आता फॉर पॉईंट तुम्हाला सांगतो नंतर काय करायचं. फॉर पॉईंट बी घ्या, बी जवळ आहे. आता बीला काय करायचं? तर बी मध्ये बघा mg लागतोय खाली, टेन्शन लागतंय वर, पण सेंट्रिपिटल फोर्स कुठे आहे? वरती आहे बाळा, mv²/r. ज्या डायरेक्शनला सेंट्रिपिटल फोर्स असेल ती क्वांटिटी पॉझिटिव्ह, खालची काय येणार? निगेटिव्ह. एकमेकाच्या अपोजिट आहे. स्केलर वेक्टर, एक वेक्टर वरती एक वेक्टर खाली रे बाळा. मग हा पॉझिटिव्ह, हा काय येणार? निगेटिव्ह. का पॉझिटिव्ह घेतलाय माहिती का मी? कारण ऑब्जेक्ट जर सर्कलमध्ये फिरायचं असेल तर हा फोर्स ह्याच्यापेक्षा काय असणार आहे? जास्त. कॉमन सेन्स आहे बाळा. mg जर जास्त असेल ही दोरी तुटणार नाही का? कॉन्सेप्ट. mgचा फोर्स जर टेन्शनपेक्षा जास्त असेल तर ऑटोमॅटिकली दोरी काय होणार? ब्रेक होणार. पण टेन्शन जर जास्त असेल mg पेक्षा तर काय होईल का? नाही होणार. मी काय म्हणणार? टेन्शन जास्त आहे. का जास्त आहे? कारण तो ऑब्जेक्ट काय करतोय? सर्क्युलर मोशन करतोय. त्यामुळे इनवर्डचा फोर्स काय असणार आहे? हाई आहे. मग मी काय म्हणणार पॉईंट बीला -mg इज इक्वल टू mvb². प्रत्येक पॉईंटवरती व्हॅल्यूसाठी वेगळी बरं का? va² vb² झालं पॉईंट बी. आता फॉर पॉईंट सी. आता सी जवळ काय पिक्चर आहे? सी जवळ काय राड आहे? सी जवळ काहीच नाही आहे. सी जवळ फोर्स बघा कसे आहेत. mg लागतोय खाली आणि टेन्शन लागतंय आतमध्ये. म्हणजे आतमध्ये एकच फोर्स आहे, टेन्शन. मग मी काय म्हणणार पॉईंट सीला? टेन्शन आणि सी इज इक्वल टू इक्वेशन नंबर 3. डाऊट? आणि सेम फॉर पॉईंट डी. डीला काय असणार? लिहून घ्या वहीमध्ये. काय डाऊट? मेकॅनिक्स आहे, मेकॅनिक्स. 11वी सांगितलं मी, व्हॉट इज बाय मेकॅनिक्स. मेकॅनिक्स आहे.
फोर्सवर कोणते फोर्स लागत आहेत, काय काय होतं आहे रिॲलिटीमध्ये. ए वरती दोन्ही फोर्स आतमध्ये आहेत, त्यामुळे दोघांची काय केली मी ॲडिशन. बी वरती एक फोर्स वरती आणि एक फोर्स खाली आहे. मग जो फोर्स सेंट्रिपिटल फोर्सच्या डायरेक्शनला आहे तो येणार पॉझिटिव्ह, दुसरा काय येणार आहे निगेटिव्ह. सी जवळ काय आहे एकच फोर्स आतमध्ये टेन्शन इन सी. डी मध्ये पण एकच फोर्स आतमध्ये टेन्शन इन डी. झालं मग हे फक्त एवढं केलं ए बी सी. इक्वेशन नंबर 1 2 3 4 काय काय काढायचं माहिती आहे का मला सांगतो. मला काढायचं आहे वेलॉसिटी ऑफ पॉईंट ए, वेलॉसिटी ऑफ पॉईंट बी, वेलॉसिटी ऑफ पॉईंट सी, टेन्शन इन ए आणि टेन्शन इन बी. ह्या 4 फिजिकल क्वांटिटीज मला काढायच्या. प्रत्येक पॉईंटवरची व्हॅलॉसिटी काढायची आणि टेन्शन ए आणि टेन्शन इन बी काढायचे. कसं करणार या आता प्रूफला खाली या. फॉर पॉईंट ए आता थोडं कन्सेप्ट वापरा. मी काय म्हणते आता एक बघा गोष्ट. आता मी ह्याला दोरी लावली आणि सर्कलमध्ये फिरवतोय बघा. आता एक लिमिट असणार आहे व्हेलॉसिटीचं. म्हणजे समजा मी नुसतं असं केलं नुसतं असं केलं मी तर हे इथं जाणार परत माघारी येणार. मी अजून जोरात केलं तर ते इथं जाणार माघारी येणार. मी अजून जोरात केलं तर इथं सेंटर आहे माझा तो असं जाणार आणि दोरी आहे असं जाणार ते इथपर्यंत. आता इथं गेल्यानंतर चान्सेस दोन आहेत. एक तो खाली पडेल किंवा पुढे जाईल. काय म्हणतो नीट बघा. हा सेंटर आहे माझा, ही दोरी आहे बघा. इथून तो असं गेला, मी असं ढकललं ना हाताने, असं गेला तो इथपर्यंत गेला 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 चालतं इथपर्यंत आला, टॉपला आला. टॉपला म्हणजे कुठं एला आला. आता एला आल्यानंतर दोन कंडिशन आहेत. एक तर तो खाली पडेल किंवा पुढे जाईल. म्हणजे पॉईंट ए जवळ काहीतरी व्हॅलॉसिटी पाहिजे की त्या व्हॅलॉसिटीमुळे तो पुढे जाईल. एक काम करा, मी असं केलं ढकललं तो पुढे गेला आणि माझी इथं व्हॅलॉसिटी 0 झाली. आता एला जर माझी व्हॅलॉसिटी 0 होत असेल तर हे पुढे जाईल का? तो डायरेक्ट कुठं पडणार खाली पडणार. म्हणजे पॉईंट ए जवळ मिनिमम स्पीड पाहिजे की ज्या स्पीडला तो सर्कल काय करणार कंप्लीट करणार, खाली नाही पडणार पॉईंट. म्हणजे मी असं ढकललं की तो असं जाणार की त्या मिनिमम स्पीड पाहिजे की त्या स्पीडला तो काय करणार पुढे जाणार आहे. तेवढं स्पीड जर नाही मिळालं तो कुठं पडणार आहे खाली पडणार आहे. आणि खाली कधी पडेल जेव्हा टेन्शन इन द स्ट्रिंग किती असणार आहे 0. सिम्पल लॉजिक आहे. तुम्ही असं फिरवताना दोरी दगड मारून फिरवताना टेन्शन जेवढं जास्त लागेल ना तेवढी व्हॅलॉसिटी जास्त असते. कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. तुम्ही जशी असं थोडंसं असं केलं ना तर ते असं फिरणं खाली पडणार. कारण तुमच्या दोरीमध्ये टेन्शनच नाही आहे, ताणच नाही आहे. जेवढा दोरीमध्ये ताण असेल ना तेवढं ते जास्त होणार. पतंग मुलांना माहिती आहे की पतंग, आता पतंगीत जेवढा ताण असतो तेवढी ती लगेच कटते बघा दुसऱ्याची पतंग. किंवा जेवढा ताण असेल तेवढी ती हवेत फिरते. तुमच्या स्ट्रिंगमध्ये जर टेन्शनच नसेल पतंग उडवताना, म्हणजे हलकी कधी कधी होतं की बघा वारं नसतं तुम्ही पतंग उडवता, तुमचा दोरा असा असतो बघा, असा असतो दोरा तुमचा असा आणि तुमची पतंग असते. पण जेव्हा तुमचं एकदम वारा जोरात असेल आणि पतंग आणि ह्यात मांजामध्ये तुमच्या जेव्हा टेन्शन असेल तेव्हा तुमची पतंग अशी असते बघा एकदम स्ट्रेट असते. म्हणजे हा एकदम स्ट्रेट असतो ना की आपल्या हाताला पण कापतं जोरात गेल्यानंतर. का कापतं माहिती आहे का? कारण ह्यामध्ये टेन्शन जास्त आहे टी. आणि जेव्हा हवा नसते ना पतंग उडवताना तेव्हा दोरी तुमची अशी असते बघा, अशी असते. त्या टेन्शन आहे का त्यामुळे ते पतंग खाली पडतो. जेवढं तुमच्या मांजामध्ये टेन्शन जास्त असेल तेवढी पतंग काय होणार जास्त उडणार तुमची. जेवढं तुमचं टेन्शन कमी असेल मांजामध्ये तेवढी पतंग काय होणार लगेच खाली पडणार आहे. तोच कन्सेप्ट इथं वापरायचा आहे की बॉल खाली कधी पडेल जेव्हा तुमच्या टेन्शन किती पाहिजे 0 पाहिजे. मग मी काय म्हणणार की फॉर पॉईंट ए वेन टेन्शन ॲट पॉईंट ए जर 0 असेल तर व्हॅलॉसिटी किती येणार बघा बरं. mg इज इक्वल टू mva² अपॉन r. एमला एम कॅन्सल. कन्सेप्ट समजून घ्या, फिलिंग नाही काय म्हणतोय मी ते. एमला एम कॅन्सल, देअरफॉर va² इज इक्वल टू g टाइम्स r. सो va इज इक्वल टू अंडर रूट ऑफ, ह्याला म्हणणार मी मिनिमम स्पीड ॲट ए फॉर झाला फॉर्म्युला माझा. काय केलं ते म्हणजे तेवढं स्पीड जर मला वरती मिळालं ना ह्या पॉईंटला, देन अँड देन ओनली दिस ऑब्जेक्ट विल परफॉर्म सर्क्युलर मोशन. तेवढं जर स्पीड मला नाही ना मिळालं तर डायरेक्ट ऑब्जेक्ट खाली पडणार माझा. म्हणजे मिनिमम स्पीड ॲट द टॉप ऑफ व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. डोक्यात फीड करा. सीईटीला क्वेश्चन येतो, नीटला येतो, जेईला पण येतो. एकदम टॉप भारीतला टॉपिक आहे की टॉपला मिनिमम स्पीड किती पाहिजे माहिती का? अंडर रूट ऑफ GR. तेवढं स्पीड जर असेल तरच ऑब्जेक्ट परफॉर्म काय करणार आहे सर्क्युलर मोशन. जीची व्हॅल्यू माहिती तुम्हाला किती 10 आणि सर्कलची रेडियस बघा, दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, स्क्वेअर रूट काढा. जेवढी व्हॅल्यू असेल स्पीडची तेवढी तुम्हाला वरती पाहिजेच तर ते काय करणार सर्क्युलर मोशन. आणि हे लिहून घ्या वहीमध्ये.
3 इक्वेशन आणि मी काय केलं ते कन्सेप्ट लक्षात ठेवा की टेन्शन जर 0 असेल ऑटोमॅटिकली आय कॅन कॅल्क्युलेट दिस व्हॅल्यू. आता काय करू जागाच नाही बोर्डवरती आता इक्वेशन हे रफ करतो मी. हे दोन काही एवढं महत्त्वाचं नाही सी आणि डी हे बघा दोन महत्त्वाचे पहिले आणि दुसरं महत्त्वाचं. आता इथं काय करणार बघा बीला व्हॉट अबाउट बी काय करणार आता आपण जरा बघूयात थोडं खेळूयात एनर्जी की डिफरंट पॉईंट्सला एनर्जी किती आहे. एनर्जी ॲट कसलं तुमच्या कीपॅडमधलं ॲट मोबाईलमधलं ॲट एनर्जी ॲट ए. आता एक थोडा एक बघा मी काय करतो माहिती आहे मी म्हणलं की दिस इज ग्राउंड हे ग्राउंड आहे बघा मी काय म्हणतो कन्सेप्ट मी काय म्हणलं की हे जे सर्कल आहे ना मी ग्राउंडवरती ठेवले मला सांगा की प्रत्येक पॉईंटवरती एनर्जी किती असणार आहे. बघा नीट म्हणतो एकदम भारी कन्सेप्ट चाललं आहे. प्रत्येक पॉईंटवरती एनर्जी किती असेल पॉईंट ए पॉईंट बी आणि पॉईंट सीला. याचा एक सिंपल फंडा आहे तुमचा पार्टिकल सर्कलमध्ये फिरतोय मग कसली असणार आहे कायनेटिक एनर्जी किती असणार आहे हाफ mv स्क्वेअर. कायनेटिक किती असणार आहे कायनेटिक प्लस पोटेन्शियल कायनेटिक किती असणार आहे हाफ mva स्क्वेअर प्लस पोटेन्शियल आहे का रे असणार की बाळा. हे जर ग्राउंड असेल बघा मी काय म्हणतोय हे जर ग्राउंड असेल हा जर माझा सर्कल असेल तर पोटेन्शियल एनर्जी कुणामुळे येते फॉर्म्युला काय पोटेन्शियल एनर्जीचा mgh म्हणजे ड्यू टू प्रेझेन्स ऑफ हाईट देर इज पोटेन्शियल डिफरन्स किंवा देर इज पोटेन्शियल एनर्जी. विथ हाईट कुठे आहे सर ठीक आहे. हे जर ग्राउंड असेल तर हा माझा बॉटम पॉईंट आहे इथून इथपर्यंत काय आहे हाईटच आहे की वाढ ही काय हाईटच आहे इथं ऑब्जेक्ट आहे माझा किती झाली हाईट ही रेडियस ऑफ सर्कल ही रेडियस ऑफ सर्कल r प्लस r किती 2r म्हणजे mgh h मग आहे 2 टाइम्स r म्हणजे पॉईंट एला दोन एनर्जी आहेत कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. हाईट किती आहे 2 टाइम्स r तर हे ग्राउंड असेल तर एकदम भारी आहे. इथे या सीला काय असणार आहे कायनेटिक सर्कलच्या प्रत्येक पॉईंटवरती कायनेटिक आणि पोटेन्शियल एनर्जी प्रेझेंट आहे. कायनेटिक तर आहेच विषयच नाही सर्कलमध्ये फिरतोय. पोटेन्शियल कोणामुळे येणार आहे हाईटमुळे मी तर कायनेटिक किती येणार हाफ mvc स्क्वेअर आणि पोटेन्शियल किती येणार आहे हा पॉईंट इथं आहे नीट बघा आर वरती किती येणार mgr. समजा की नाही समजा mgr खालून आर रेडियसवरती आहे ना हाईट h हाईट किती आहे रेडियस ऑफ सर्कल झालं पलीकडे पण तेच इथं काय हे भाऊ आहेत दोघांचं सेम आहे हाफ mvd स्क्वेअर आणि पोटेन्शियल किती आहे हे झाली कायनेटिक आणि पोटेन्शियल किती आहे mgr. खाली कायनेटिक किती आहे हाफ mvb पोटेन्शियल किती आहे खाली 0 ग्राउंडवरती आहे हाईट कुठे आहे त्याला 0. These are the formula of potential energy and kinetic energy at different points on the circle. ह्याला बॉक्स करा किंवा लिहून पण घ्या वहीमध्ये लिहून घेतलं तर चालेल. हे लिहून घ्या साईडला हे लिहून घ्या हे महत्त्वाचं आहे रेडमधलं. एनर्जीचं म्हणजे कोणकोणती एनर्जी आहे टॉपला आणि बॉटमला अतिशय महत्त्वाचं आहे लिहून घ्या वहीमध्ये. एनर्जी तो राडा झाला आहे बोर्डवरती पण फील नाही बघा फील नाही आणि समजून घ्या काय केलं नक्की त्यांनी. हाईटमुळे पोटेन्शियल एनर्जी आहे. आता जो पॉईंट खाली आहे ना बी तो ग्राउंडवरती आहे ना हाईट कुठे पोटेन्शियल एनर्जी किती असणार 0 फक्त काय असणार आहे कायनेटिक एनर्जी. मग मी काय म्हणणार की एनर्जी ॲट पॉईंट ए किती आहे टोटल एनर्जी ॲट पॉईंट ए किती आहे कायनेटिक प्लस पोटेन्शियल. कायनेटिक किती आहे हाफ mva स्क्वेअर प्लस mg 2 times r. Similarly total energy at point B kinetic plus potential. Kinetic किती आहे हाफ mvb स्क्वेअर प्लस mg हाईट किती आहे 0. 1 2 3 ना ह्याला इक्वेशन 4 करा ह्याला इक्वेशन 5 करा. काय केलं मी काय फक्त रिलेशनशिप लिहिलं आहे की टोटल एनर्जी ॲट एला किती आहे टोटल एनर्जी ॲट बीला किती आहे. सिम्पल आहे एला किती आहे कायनेटिक आणि पोटेन्शियल हाफ mv स्क्वेअर mgh खतम. बीला किती आहे कायनेटिक प्लस पोटेन्शियल हाफ mvb स्क्वेअर पोटेन्शियल 0 संपलं. आता एक फंड आहे 8वीत बघितलं आहे तुम्ही हे रफ करू का मी हे झालं आपलं हे लिहून घेतलं ना मी फॉर पॉईंट आहे हे रफ करतो मी. आता एक फंड आहे कोणता 8वी 9वीत बघितलं तुम्ही रट्टा मारला बा रट्टा. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड इट कॅन बी चेंज फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. वी कॅनॉट क्रिएट एनर्जी. मी उद्या उठलोय झोपेतनं साखर घेतली गुळ घेतला चहाची कडीपत्ते घेतली आणि ती मेढ्यात टाकली मी क्रिएट केली एनर्जी
वी कॅनॉट क्रिएट एनर्जी. वी काय कोणच करू शकत नाही. एनर्जी क्रिएट होत नाही, ती फक्त फॉर्म चेंज करते. आत्ता उन्हाळा आहे, आत्ता काय हीट एनर्जी आहे. हीट एनर्जी गेली की पावसाळ्यात काय होणार, पाऊस पडणार, थंडी येणार. म्हणजे कंटिन्युअसली देर इज ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. गाडी चालवताना फ्रिक्शनल एनर्जी आहे, फ्रिक्शनल एनर्जी हीटमध्ये कन्वर्ट होणार, हीटमधनं ती साऊंडमध्ये जाणार. म्हणजे एनर्जी कंटिन्युअसली काय होती, कन्वर्ट होती. फॅन लावला आवाज येतोय, साऊंड एनर्जी. हवा येते, हीट जाणार माघारी. म्हणजे देर इज कन्वर्जन ऑफ एनर्जी फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. वी कॅनॉट क्रिएट एनी टाईप ऑफ एनर्जी. मी काय फंडा सांगतोय की सायंटिस्ट काय म्हणले की एनर्जी आपण क्रिएट नाही करू शकत. ते काय म्हणतायत की एनर्जी कॉन्स्टंट असते. हे काय फंड आहे तुम्हाला माहिती आहे की एनर्जी कॉन्स्टंट आहे लहान मुलांचं. समजा मी हे घेतलं काय काही पण घ्या आता किती समजा मी तर आवाज क्रिएट केला, हॅलो आवाज आहे ना, साऊंड एनर्जी. आता त्याला मी दुसऱ्यात कन्वर्ट केलं हीटमध्ये. कसं करायचं मला पण माहीत नाही, तुम्हाला पण माहीत नाही, ते मोठ्या लेवलचं झालं. साऊंडला मी कन्वर्ट केलं हीटमध्ये. तर साऊंड एनर्जी समजा माझ्याकडे 20 जूल असेल तर ती हीटमध्ये कन्वर्ट होणार. त्यावेळेस पण त्याची एनर्जी किती असणार माहिती आहे, 20 जूल असणार आहे. फक्त तो फॉर्म काय करणार, कंटिन्युअसली चेंज करणार आहे. म्हणजे एनर्जी आपण क्रिएट नाही करू शकत आणि डिस्ट्रॉय पण करू शकत नाही. की असं नाही की उठलोय मी एनर्जी डिस्ट्रॉय केली. डिस्ट्रॉय पण करू शकत नाही, क्रिएट पण करू शकत नाही. फक्त ती काय होती, एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये जाते. मग मी काय म्हणणार की पार्टिकल जर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करत असेल तर एनर्जी काय राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. की तुम्हाला काय म्हणणं आहे की इथं आणि इथं एनर्जी वेगळी आहे का. बऱ्याच जणांना काय वाटतं माहिती आहे का, सर इथं हाफ mv² आणि इथं mgr आहे, इथं हाफ mvb² आणि इथं पोटेन्शियल 0 आहे, कुठे एनर्जी कॉन्स्टंट आहे. तसं नसतं बाळा. दोघांची सम ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. मी असं नाही म्हणलं की इथली पोटेन्शियल एनर्जी इथली पोटेन्शियल एनर्जी सेम आहे. मी काय म्हणतोय, टोटल एनर्जी ऑफ द युनिवर्स ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. टोटल एनर्जी नीट समजून घ्या. तुम्ही काय म्हणता सर, तुम्ही म्हणता एनर्जी कॉन्स्टंट आहे, इथं 0 आहे, इथं किती आहे mgr, वरती 2 mg2r आहे. तसं नाही बाळा. टोटल अख्खी एनर्जीची ॲडिशन करा, 0 येणार, ती 0 येणार किंवा कॉन्स्टंट येणार व्हॅल्यू. मी काय म्हणणार, ह्या दोघांची ॲडिशन 20 जूल आली, ह्या दोघांची ॲडिशन बरोबर 20 जूल येणार आहे. ते दिसताना वेगळं दिसते की इथं हाफ mvc² आणि इथं mgr आहे, जास्त नंबर येणार आणि इथं 0च आहे सर. तसं नसते. ह्या इक्वेशनमध्ये VBची व्हॅल्यू अशी येणार ना की ह्याला दोघांना ते न्यूट्रलाइज करणार. मी काय म्हणणार की ॲट द एंड टोटल एनर्जी ऑफ द व्हर्टिकल सर्क्युलर मोशन ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. मग इन ऑर्डर टू कॅल्क्युलेट द व्हेलॉसिटी ऑफ पॉईंट बी मी कन्सेप्ट वापरणार. मी काय म्हणणार, टोटल एनर्जी ऑलवेज रिमेन कॉन्स्टंट. खतम. मग मी काय म्हणणार, टोटल एनर्जी ॲट ए इज इक्वल टू टोटल एनर्जी ॲट कुठलीही घ्या. मी इथला जरी पॉईंट घेतला ना तर इथली एनर्जी काढा आणि इथली एनर्जी इक्वेट करा, तेवढंच आन्सर आहे. इथली करा, तेवढंच आन्सर आहे. तिथली करा, तेवढंच आन्सर आहे. कुठलीही करा, अख्ख्या सर्कलवरची कुठली एनर्जी घ्या. मग टोटल एनर्जी एला किती आहे, एवढी आहे, हाफ mva² प्लस mg2 टाइम्स r. आणि बीला किती आहे टोटल एनर्जी काढायचं आहे काय, वेलॉसिटी ॲट बी. बघा एम सगळीकडे कॉमन आहे, तो कॅन्सल होईल. असं नाही करत, ती माझी स्टाईल आहे, एम कॅन्सल करायची. मग एक स्टेप गाळली, मी काय केलं, इथून तुम्ही एम कॉमन घेणार आणि मग एमला एम काय होणार, कॅन्सल. मी आधीच कॅन्सल केलं, पण असं कॅन्सल होत नाही बरं का. दोघांमध्ये काय प्लस कॅन्सल होत नाही. पण मी एक स्टेप गाळली आहे, मी याच्या पुढे काय करायला पाहिजे, मी ह्या दोघांमधून एम कॉमन घ्यायचं. मग आत काय राहणार, हाफ va² प्लस g टाइम्स 2r इज इक्वल टू हाफ vb², हाफ mvb². मग एमला एम काय होणार. पण मी एक स्टेप गाळली आहे कारण तेवढा आपल्याकडे टाईम नाही आहे. एक स्टेप गाळल्यामुळे मग तसं कॅन्सल केलं. आता काय होणार, आपल्या एक राहिलेलं 1/2 va² 2gr. आता काही जण 1/2 ला 1/2 कॅन्सल करतील, तसं नाही जात. इथं 1/2 इन द 2 आहे, कॅन्सल नाही होत. आता va² बरोबर काय, √(gr) चा स्क्वेअर gr. इथं काय येणार, हाफ gr प्लस 2gr हाफ vb². किती आहे, अर्धी चपाती आणि 2 चपाती किती असते. gr तर कॉमन आहे, एक 1/2 प्लस 2 5/2. बघा बेरीज बघा, 5/2 टाइम्स gr. मिनिमम स्पीड ॲट द बॉटम, आला फॉर्म्युला vb ॲट मिनिमम. लक्षात ठेवायचं बरं का तुम्ही सगळे. बॉटमला जर मला तेवढं स्पीड मिळत असेल देन अँड देन ओनली दिस ऑब्जेक्ट परफॉर्म सर्क्युलर मोशन, नाही तर तो डायरेक्ट खाली पडणार.
त्याच्यापेक्षा जर कमी स्पीड असेल तर तो सर्कल कंप्लीट करणार नाही. मी चेक काय करतोय की वर्टिकल सर्क्युलर मोशन होण्यासाठी मिनिमम स्पीड बॉटमला आणि टॉपला किती पाहिजे, की तेवढं स्पीड जर मिळालं तर ते कंटिन्युअसली काय करणार सर्क्युलर मोशन. मी काय म्हणलं की टॉपला किती पाहिजे स्पीड √GR, बॉटमला किती पाहिजे √5GR. काय डाऊट झालं? एक हे तर आलं, हे आलं, काढायचं आहे घ्या मग तेच कन्सेप्ट वापरा. इथली एनर्जी इथली एनर्जी इक्वल करा, इथली इक्वल करा, इथली इक्वल करा, काही करा, एकच येणार आहे. घ्या रफ करू का? राडा झाला रफ करू का? मी काय म्हणणार टोटल एनर्जी ॲट C इज इक्वल टू टोटल एनर्जी ॲट B. सीचं काढायचं ना, बीला किती एनर्जी? बीला कसं आहे हाफ, नाही सीला किती आहे हाफ mvc² प्लस mgr इज इक्वल टू बीला किती आहे एकच आहे हाफ mvb². m काय होणार कॅन्सल आणि काढायचं काय 1/2 vc² प्लस gr इज इक्वल टू 1/2 vb² किती आहे 5gr म्हणजे 1/2 मायनस gr 1/2 vc² म्हणजे 5/2 मायनस 1 म्हणजे किती येणार 3/2. लहान मुलांची बेरीज होता बाकी असलं विचारायला लागल्यावर आहे की VC किती येणार √ लहान मुलांचं हे पाचवीतल्या लहान मुलांची बेरीज आहे 5/2 मायनस 1 3/2. त्यात काय आवड आहे मग क्रॉस करा 3gr मग VC किती आले हे काय होतं रफ करतोय. हे डोक्यात फीड करा बरं का, डोक्यात फीड करा. हे टेन्शन ॲट वेलॉसिटी ॲट A मिनिमम √GR खाली 5gr आणि सेंटरला किती पाहिजे 3gr. एवढी जर मिनिमम स्पीड मिळालं देन अँड देन ओनली दिस ऑब्जेक्ट विल परफॉर्म व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. नाही तर तो ऑब्जेक्ट डायरेक्ट खाली पडणार, सर्कल कंप्लीट होणार नाही. लिहून घ्या. हा क्वेश्चन फिक्समध्ये सीईटीला येतो की टॉपला किती आहे बॉटमला किती आहे मिडलला किती आहे. फिक्समध्ये येतो की वेलॉसिटी टॉप बॉटम आणि मिडलला किती असं फिक्समध्ये येतो क्वेश्चन हा. त्यामुळे नीट करून घे हे बघा काय अवघड नाही. आणि अजून एक आहे टेन्शन ॲट A किती आहे 0. टेन्शन ॲट A किती आहे 0च की आपण 0 नाही घेतलं ॲझ्युम करताना इथं. आता टेन्शन ॲट B कसं काढणार टेन्शन ॲट B हेल्प करू तुम्ही. टेन्शन ॲट B आपण एक इक्वेशन बघितलं आहे बघा पहिलं दुसरं इक्वेशन. पहिलं इक्वेशन काय होतं सगळ्यात पहिलं इक्वेशन TA प्लस mg इज इक्वल टू mva²/r इक्वेशन नंबर 1 होतं. आणि खालचं काय होतं TB मायनस mg इज इक्वल टू mvb²/r इक्वेशन नंबर 2 आहे. मला काढायचं आहे काय मग टेन्शन इन B काढायचं आहे. मी काय करतो माहिती आहे का ह्यातून सबट्रॅक्ट करतो चालतंय की ह्यातून सबट्रॅक्ट करा ना TB मायनस TA येईल. इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1 करा. हे किती आहे TB मायनस mg मायनस TA मायनस mg हे mvb²/r मायनस mva²/r हे किती आहे हे राहू दे असंच राहू दे. हे किती आहे TB मायनस TA मायनस 2mg इज इक्वल टू मला सांगा VB किती आहे 5gr² म्हणजे m/r 5gr मायनस m. V हे किती आहे gr बरोबर आहे का. r काय होणार कॅन्सल. TB मायनस TA मायनस 2mg इज इक्वल टू 5mg मायनस mg 4mg. लहान मुलांचं एक चपातीमधून 2 चपात्या गेल्या 2 चपातीमधून एक घेत असलं ते 5mg मायनस mg 4mg आणि ते तिकडे गेलं काय होणार 6 टाइम्स mg. ह्याला बॉक्स करा ह्याला स्टार करा. डायरेक्ट क्वेश्चन येतो सीईटीला. इन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन टेन्शन बिटवीन अप्पर पॉइंट डिफरन्स बिटवीन टेन्शन इन अप्पर पॉइंट अँड लोअर पॉइंट इज डॅश डॅश. डायरेक्ट क्वेश्चन आहे की व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये अप्पर पॉईंट आणि लोअर पॉईंटमधल्या टेन्शनचा डिफरन्स किती असेल 6 टाइम्स mg. आणि आपल्याला गोष्ट माहिती की एला टेन्शन किती आहे 0 मग टेन्शन ॲट B किती येणार आहे 6 टाइम्स mg. लिहून घ्या वहीमध्ये सगळं पाहिजे ह्या टर्म्स यू शुड नो.
हे 5 फॉर्म्युले तुम्हाला माहीतच पाहिजेत फॉर द न्यूमरिकल पर्पज आणि कॉन्सेप्ट माहीत पाहिजे. काय केलं आपण कॉन्सेप्टली बघा, फिजिक्स रट्टा मारायचं नाही आहे. कॉन्सेप्ट बघा, कॉन्सेप्ट काय केलं मी, सर्कल काढ, 4 पॉईंट घेतले ABCD. प्रत्येक पॉईंटवरती मी चेक केलं FBD फ्री बॉडी डायग्राम की प्रत्येक पॉईंटवरती फोर्स किती लागतो. मला एक गोष्ट काय कळली, ग्रॅव्हिटीचा फोर्स mg खाली आहे. आणि दोरी यूज केली, दोरीत काय लागणार टेन्शन, आणि टेन्शन ऑलवेज ॲक्ट्स अवे फ्रॉम ऑब्जेक्ट. बघा वरती इकडं खाली. आणि ऑब्जेक्ट जर सर्क्युलर मोशन करत असेल तर मी काय म्हणणार की दीज 2 फोर्सेस आर नेसेसरी फॉर सर्क्युलर मोशन ऑफ ऑब्जेक्ट आणि प्रोव्हाइड काय करणार सेंट्रिपिटल फोर्स. आणि दोन्ही फोर्स आतमध्ये तर मी काय म्हणणार TA + mg = mv²/r. एक वरती आहे एक खाली आहे. जो फोर्स ह्याच्या डायरेक्शनला असेल तो येणार पॉझिटिव्ह, दुसरा काय येणार आहे निगेटिव्ह. TB - mg = mv²/r. आणि हां आतमध्ये एकच फोर्स आहे, मग TC = mv²/r. मग मी काय म्हणलं की व्हर्टिकल सर्कलमध्ये 2 टाईपची एनर्जी आहेत, कायनेटिक अँड पोटेन्शियल. मी जर ह्याला ग्राउंड कन्सिडर केलं तर ग्राउंडपासून A पॉईंट r+r 2r हाईटवरती आहे. मग पोटेन्शियल किती येणार mgh आणि h किती येणार 2 टाइम्स r. कायनेटिक ½ mv². या पॉईंटला पोटेन्शियल 0 हाईटच नाही आहे आणि कायनेटिक किती येणार ½ mvb². या पॉईंटला कायनेटिक ½ mvc² आणि पोटेन्शियल किती आहे रेडियस ऑफ सर्कल mgr. आणि मी काय म्हणलं की टोटल एनर्जी ऑफ द व्हर्टिकल सर्क्युलर मोशन ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. सिम्पल आहे. मग ह्याची एनर्जी इक्वल करा, VA ची व्हॅल्यू पुट करा, यू विल गेट VB. ह्याची आणि ह्याची एनर्जी पुट करा, VB ची व्हॅल्यू पुट करा, यू विल गेट VC. आणि लक्षात ठेवा टॉपला GR, बॉटमला 5GR आणि ह्याला किती आहे 3GR. ह्याला पण 3GR आणि ह्याला पण किती असणार 3GR. सेमच पॉईंट आहेत. हा पॉईंट आणि हा पॉईंट काय सेम दोन्ही पॉईंट आहेत. 3GR सिम्पल आहे. आता आर्बिट्री पॉईंट्स पण आहेत बरं का. इथला पॉईंट या पॉईंटवरती mg खाली लागणार, रिझॉल्व्ह करतो मी. हा अँगल किती आहे θ. mg पुस्तकात दिलं आहे बघा. ही पण कंडिशन आहे पण हे नंतर बघूयात आपण. आर्बिट्री कंडिशन की सर्कलवरती कुठलाही एक आर्बिट्री पॉईंट घेतला मी हा तर mg खाली लागणार, आत लागणार टेन्शन mg cos mg sin. ते पण ते नको बघायला, ते काय डिटेलमध्ये बघेल ते नको बघायला, नंतर बघू आपण. तर हे बघा पॉईंट एवढे टेन्शन. नीट डायग्राम काढा वहीमध्ये. आता ह्याच्यावरून काय कळतंय, एक पॉईंट कळतोय बघा. काय पॉईंट कळतोय नीट बघा. मला एक सांगा काय कशात होतंय. तुम्ही म्हणला ना सर की एनर्जी आपण क्रिएट नाही करू शकत, ती कन्वर्ट होते एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये. एक्सप्लेन. नीट बघा. आता हिथून ऑब्जेक्ट गेला, इथे एनर्जी, इथे कोणती एनर्जी कायनेटिक ½ m. आता हिथून वरती जाताना मला सांगा कोणती एनर्जी कमी होणार आणि कोणती एनर्जी वाढणार. बघा मी काय म्हणतोय, B वरून A कडे जाताना कॉमन सेन्स वापरा, ह्यात बघूच नका. खालून वर जाताना कोणती एनर्जी वाढणार, पोटेन्शियल वाढणार का कायनेटिक वाढणार. पोटेन्शियल, कारण खाली पोटेन्शियल किती आहे 0. जसा तुम्ही वर जाचाल तशी हाईट काय होती वाढत जाती. टॉपला पोटेन्शियल एनर्जी किती आहे mg 2 टाइम्स r. तुम्ही म्हणता सर कायनेटिक कमी आहे का, कमीच आहे. बॉटमला कायनेटिक जास्त आहे √5gr स्पीड. वरती जाताना ड्यू टू ग्रॅव्हिटी स्पीड काय होणार कंटिन्युअसली कमी होणार आणि टॉपला स्पीड काय असणार आहे मिनिमम. म्हणजे टॉपला कायनेटिक एनर्जी मिनिमम, पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम. बॉटमला पोटेन्शियल एनर्जी मिनिमम, कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम. आणि या गोष्टीमुळे टोटल एनर्जी काय राहणार आहे ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे A to B जाताना ऑब्जेक्ट काय होणार रिटार्ड. रिटार्ड म्हणजे काय व्हेलॉसिटी कमी. आणि B to A येताना या डायरेक्शनला व्हेलॉसिटी काय होणार इन्क्रीज, ॲक्सेलरेट. इन्क्रीज का होतीये कारण ऑब्जेक्ट पण खाली चाललाय आणि अर्थ पण खाली ओढतोय. सेम डायरेक्शनला फोर्स असेल तर ऑटोमॅटिकली व्हेलॉसिटी काय होणार आहे इन्क्रीज. मी काय म्हणणार की B to A जाताना तो रिटार्ड होतोय आणि A to B जाताना तो काय होतोय ॲक्सेलरेट होतोय. कॉन्सेप्ट समजून घ्या काय नक्की, मेकॅनिझम नक्की काय होतंय. लहान मुलांचं हे खालून वर जाताना कायनेटिक एनर्जी कमी होणार, पोटेन्शियल वाढणार. वरून खाली येताना पोटेन्शियल कमी होणार, कायनेटिक काय होणार वाढणार. हे मेकॅनिझम समजून घ्या. आणि ते काय म्हणले सायंटिस्ट की व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये एवढी जर व्हेलॉसिटी मिळाली तर ऑब्जेक्ट कंटिन्युअसली काय करणार परफॉर्म व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आणि या टॉपिकमध्ये कॉन्सेप्ट समजून घ्या. काही क्वेश्चन विचारू शकतात, हे तर विचारू शकतात डायरेक्ट V मिनिमम A B C टेन्शन इन टेन्शन इन B. अजून काय विचारू शकतात एनर्जी की पॉईंट C ला कोणती एनर्जी, पॉईंट A ला कोणती एनर्जी आहे, पॉईंट B ला कोणती एनर्जी. सगळा खेळ कुठला आहे माहिती आहे का वेक्टरचा आहे. मी तुम्हाला म्हणलेला 11वीतला स्केलर वेक्टर अतिशय महत्त्वाचा चॅप्टर आहे. तो जर तुम्ही सोडला तुम्ही गेला. 11वीतला तो चॅप्टर एकदम महत्त्वाचा आहे स्केलर वेक्टर. तो जर तुम्ही सोडला स्किप केला काय सुरू शकत नाही. हे सगळं त्यातलं आहे वेक्टर खाली वरती
सेम डायरेक्शनला अपोजिट डायरेक्शन NLM त्यातलं आहे परत सगळं ते. त्यामुळे हे लिहून घ्या वहीमध्ये वर्टिकल सर्क्युलर नीट लिहून घ्या सिक्वेन्सने मी लिहिलं आहे तसं ग्राउंड वगैरे. थोडं घाणेरड आहे पण आता नवीन तुम्हाला होऊन जाईल ती प्रॅक्टिस होऊन जाईल पण थोडं आहे घाणेरड पण बघा तेवढं थोडंफार होईल काय एवढं नाही. बघा तो चॅप्टर झाला आहे आपला एंड शेवटचा टॉपिक आहे आपला चॅप्टर इज ओव्हर. आता करायचं आहे काय आता जरा एक पॉईंट लिहून देतो मी तुम्हाला पॉईंट की जे MCQला लागणार आहेत हे लिहून घ्या सगळे लिहिले ना हे रफ करतो मी आता जरा पॉईंट्स आहेत की जे आपल्याला लागणार आहेत कुठे MCQ पर्पज CET नीटला JEEला तसले पॉईंट्स लागतात जरा आणि MCQच्या पुस्तकात पण आहेत ते पॉईंट्स जरा लिहून घेतो मी आणि ते डोक्यात फीड करा पॉईंट की कसं करायचं ॲक्च्युली रिॲलिटीमध्ये इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत जरा सगळे वहीमध्ये पाहिजे बरं का सगळे वहीमध्ये सगळे पॉईंट्स वहीमध्ये लिहून घ्या. आणि त्याच्यानंतर आपण हे बघूयात न्यूमरिकल्स ऑन सर्क्युलर मोशन एकदम भारी न्यूमरिकल्स बेस्ट. काय बघा इम्पॉर्टंट पॉईंट्स घ्या हेडिंग टाका चॅप्टर झालं आपलं हेडिंग इम्पॉर्टंट IMP पॉईंट्स IMP पॉईंट्स पाहिलं आहे बघा. V1 V2 फाइंड डेल्टा V फ्रॉम A. क्वेश्चन बराच वेळा MCQ मध्ये आहे नीट JEE आहे. काय बघा क्वेश्चन काय पार्टिकल सर्क्युलर मोशन करतोय सर्क्युलर मोशनवरती A पॉईंटवरती व्हेलॉसिटी कशी आहे टँजेन्शियल B वरती टँजेन्शियल मला काढायचं आहे काय माहिती का की व्हेलॉसिटी V1 आणि व्हेलॉसिटी V2 मधला डिफरन्स काढायचा आहे किती असेल तुम्ही म्हणता सर वापरा की फॉर्म्युला आत्ता घेतलेला V1 किती आहे √3GR आणि V2 किती आहे √5GR करायचं सबट्रॅक्शन तसं नाही बाळा ते मगाचं प्रूफ कुठलं आहे माहिती आहे का मिनिमम स्पीड की पार्टिकलला जर सर्क्युलर मोशन करायचं असेल वर्टिकल तर मिनिमम स्पीड किती पाहिजे ह्या पोझिशनला मला काय माहिती V1 V2 किती आहे पार्टिकल कंटिन्युअसली मोशनमध्ये त्याचं स्पीड जास्त पण असू शकतं ते मिनिमम कंडिशन आहे मॅक्सिमम पण असू शकतं टॉपला आता स्पीड किती असेल माहिती का 60 मीटर/सेकंड आणि माझी कंडिशन काय √5GR मग 60 मीटर/सेकंड असेल तर ती वेगळं आलं ना कंडिशन मग त्यांनी काय विचारलं की मग डिफरन्स किती असेल व्हेलॉसिटीचा एक फंड आहे स्केलर वेक्टर वापरायचं आहे नीट बघा काय कंडिशन बघा पुढे बघा मला सांगा दोघांमध्ये अँगल किती आहे एक वेक्टर असा आहे आणि एक वेक्टर असा आहे. आता हा वेक्टर आहे ना हा उचलून मी इथे ठेवतो काय प्रॉब्लेम आहे का हा वेक्टर उचलून मी इथे ठेवला आहे पॅरलल मूव्ह केला आहे आपलं झालं करून रूल स्केलर वेक्टरमध्ये वेक्टरला उचलून ठेवा पण डायरेक्शन आणि पोझिशन डायरेक्शन चेंज नाही झाली पाहिजे म्हणजे तुम्ही असं नाही करू शकत हा वेक्टर असा आहे तर इथं काढला आहे तो रॉंग मी पॅरलल मूव्ह केला आहे प्लेन आठवते तुम्हाला ॲडिशन ऑफ 2 वेक्टर्स 11वीतलं खतरनाक घेतलं आहे आपण दिलसे घेतले दिलसे म्हणजे एकदम भारी घेतलं आहे आपण ते हा वेक्टर उचलायचा आहे आणि कंटिन्युअस असा प्लेनमध्ये मूव्ह करायचा कुठेही करा पण अँगल चेंज झाला नाही पाहिजे मग मी काय म्हणणार हा वेक्टर आणि हा वेक्टर काय सेम आहे वाडा सेम आहे मी समजा असं केलं हा वेक्टर तर असंच आहे समजा हा वेक्टर असा आहे ना मी असं केलं हां मग गेम आहे मग चुकलं ना तुमचं हा वेक्टर वरती आणि हा वेक्टर तुम्ही खाली केला रॉंग मी काय म्हणलं इथनं उचलतो डायरेक्ट इथे ठेवतो ना चालतंय की स्केलर वेक्टर मला सांगा आता ह्या दोघांमध्ये अँगल किती आहे 90 हा काय V2 हा पण काय V2 हा काय V1 मग मला एक सांगा की हा वेक्टर असा आहे हा वेक्टर असा आहे तर दोघांचा रिझल्टंट कुठे येणार मध्ये येणार आणि तो रिझल्टंट काय असतो डेल्टा V चेंज. मला जर तुम्ही म्हणला की V2 आणि V1 मधला डिफरन्स घ्या तर मी असं नाही करू शकत सर V2 आणि V1 आहे का चालतंय V2 - V1 बिग रॉंग. आणि डिफरन्स कधी होतो वेक्टरमध्ये की जेव्हा दोन वेक्टर अपोजिट डायरेक्शनला असतील हे अपोजिट डायरेक्शनला आहे का हा वेक्टर इकडे चाललाय आणि हा वेक्टर वरती चाललाय ह्यांचा डिफरन्स होऊ शकत नाही ह्यांचा डिफरन्स एकाच फॉर्म्युल्याने होऊ शकतो पॅरलेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. मग मी काय म्हणणार डेल्टा म्हणजे काय काढायचं आहे डिफरन्स काढायचा आहे V2 आणि V1 मधला मग मी काय म्हणणार देअरफॉर डेल्टा V इज इक्वल टू √V1² V2² - 2V1 cos ऑफ थिटा. कॉन्सेप्ट समजून घ्या मी हा फॉर्म्युला का वापरतोय हा फॉर्म्युला कधी बघा दोन वेक्टर जर मला ॲड करायचे असतील तर मी तर काय करतो प्लस देऊन दिले वहीमध्ये P + Q P - Q आठवते का
मग मला दोघांची काय करायची सबट्रॅक्शन करायची ना, मी तर काय घेणार मी मायनस 11वी ओपन करा स्केलर वेक्टर. ज्यांनी स्केलर वेक्टर बघितलं नाही ना 11वी त्यांचं अवघड आहे. 2 वेक्टर ॲड कधी करतो आपण या फॉर्म्युलेने, सबट्रॅक्ट कधी करतो ते मायनस पाहिजे. स्केलर वेक्टर जर सोडलं तुम्ही तर बघा. आणि मी काय म्हणतोय इफ v1 v2 आणि सगळं सेम आहे तर मग मी काय म्हणणार अंडर रूट ऑफ v1 काय v² v2 काय v² मायनस 2v² कॉस ऑफ थिटा. सगळं सेम घेतलं ना, ऑल व्हेलॉसिटीज आर इक्वल, देअरफॉर 2v² मायनस 2v² कॉस ऑफ थिटा. 2v² कॉमन घेतलं ब्रॅकेटमध्ये 1 मायनस कॉस ऑफ थिटा. 1 मायनस कॉस थिटा किती येणार 1 मायनस कॉस थिटा अंडर रूट ऑफ 2v². आता हा एक मॅथमॅटिक्समधला फॉर्म्युला आहे. 1 मायनस कॉस थिटा 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. मॅथमॅटिक्स 11वीत झाला असेल. किती आलं आहे 4v² साइन स्क्वेअर थिटा बाय 2. 4चं स्क्वेअर रूट 2, v² v आणि साइन स्क्वेअरचं साइन झालं. आणि काय माहिती का magnitude of change in velocity. काय केलं मी काय तुम्ही अरे मॅग्निट्यूड काढताय बाळा, चेंज काढताय मॅग्निट्यूड काढताय. हे मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला अंडर रूट ऑफ नंबर विसरला का स्केलर वेक्टर. बघा मॅग्निट्यूड काढतोय आपण अंडर रूट ऑफ v1 v2 मायनस. क्वेश्चन झाला ना MCQ मध्ये आहे बघा MCQच्या पुस्तकात की पार्टिकलचं सर्क्युलर मोशन करत असेल तर 2 व्हेलॉसिटी मधला डिफरन्स किती असेल तर फॉर्म्युला कुठला येणार माहिती का हा येणार. आणि सपोज ते जर म्हणले की दोघांची व्हेलॉसिटी सेम आहे तर इन्स्टेड ऑफ युजिंग दिस फॉर्म्युला डायरेक्टली हा यूज करा 2v sin theta by 2. विषय संपला. वेर थिटा इज अँगल बिटवीन v1 अँड v2 आणि डायग्रामवरून कळतोय की दिस अँगल इज 90 डिग्री. काय म्हणलं मी v1 आणि v2 जर सेम असेल तर हा फॉर्म्युला वापरा, सेम नसेल तर हा फॉर्म्युला वापरा. आणि थिटा कोणामधला अँगल आहे v1 आणि v2 मधला. डोक्यात फीड करा कारण MCQ क्वेश्चन आहे याच्यावरती. भारी क्वेश्चन आहे. मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी चेंज इन व्हेलॉसिटी फ्रॉम A to B कुठला पण असू शकतो अँगल 30 90 60 120 150 किती असू शकतो. नीट लिहून घे वहीमध्ये मॅग्निट्यूड ऑफ चेंज इन व्हेलॉसिटी. बघा अजून बरेच आहेत टॉपिक ते लिहून घ्या. राहिलेले टॉपिक आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. 5-6 टॉपिक आहेत, एक 4च आहेत फॉर्म्युले फक्त, लगेच होऊन जाईल तुमचं. आपण न्यूमेरिकल स्टार्ट करूयात. चला हे लिहून समजून घ्या वर्टिकल सर्क्युलर मोशन हा पॉईंट. नंतर आपण नेक्स्ट लेक्चरला भेटूयात. चलो.